हाय, हॅलो, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मी ज्योती डेली व्लॉगमध्ये मागच्या पार्ट 1मध्ये लग्नाच्या व्हिडिओ तुम्ही बघितला. मंगलाष्टिका, नवरदेव नवऱ्याची एंट्री वगैरे. आता हे दुसरा लुक होता तिचा, सप्तपदीचा लुक. ते इथं पूर्ण लुक तयार केला. नऊवारी साडी वगैरे घातली. ही साडी स्टिच करून घेतलेली होती, मग घातली. ते थोडासा मेकअप रिमूव्ह वगैरे केला छान असा. आणि नंतर इथं बसले ते कन्यादान आणि सप्तपदीसाठी. तर इथं कन्यादानासाठी आता इथं पहिलं 5 कलवाऱ्या उभा राहायच्या, पण आता इथं 2च उभा राहतात. आता आमच्या गावाकडं 5 राहतात. आता इथं अहिल्यानगरमधली थोडी वेगळी पद्धत. चला असो. इथं इकडची नवरदेवाची बहीण होती आणि इकडची नवरीच्या आत्याची मुलगी होती. तर दीदीला म्हटलं तू उभा राह, मी व्हिडिओज घेते. आणि मी व्हिडिओ घेत होते थोडासा. त्यानंतर अमरला उभा केलं व्हिडिओ घ्यायला. आणि मग काही गोष्टी मला पण करायच्या होत्या, मग त्या घेतल्या करून. नंतर आता पुढं तुम्हाला दाखवते कन्यादान वगैरे. आता कन्यादान करताना नेमका काय झालं की सगळ्यांचे व्हिडिओज मी घेतले आणि माझाच व्हिडिओ घ्यायला कोणी उभा नव्हते तिथं. आणि त्या दिदीला मी घ्यायला लावलं, पण तिने व्हिडिओ घेतला, पण व्हिडिओ ऑनच नाही केला. पॅक झाला व्हिडिओ, म्हणजे तिथंच, म्हणजे डिलीट झाला का काय झालं, पण ते व्हिडिओ सुरूच नाही केला तिने. आणि सो इथं मग इथं कन्यादानाची इथं ते काय म्हणतात ते तिथं बांधायचं वगैरे चाललेलं होतं. सो आता नवीन पद्धत निघलेली आहे. अशा गोष्टी आपल्याकडं त्यावेळेस लग्नाच्यामध्ये नव्हत्या, म्हणजे होत्या पण वेगळं होतं थोडंसं. आता इथं वेगळं आहे. चला असो. जे आहे ते व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. आणि इथं सप्तपदीचा मस्त असा लुक झाला होता दोघांचा पण. पण काय झालं की नवरदेवाची टोपी ना, ती लग्नातली टोपी त्यांच्या डोक्याला राहिली. सप्तपदीची टोपी त्यांच्या लक्षातच नाही घालायची. सो काही गोष्टी अशा होतात त्याच्यामध्ये, तसं झालं. तर चला. आणि मग इथं चाललं होतं त्यांचं या सगळ्या गोष्टी करायचं. आणि इथं ब्राह्मणदेव जसं जसं सांगत होते तसं तसं कलवऱ्या करत होते. आणि इथं मुलांचं खूप मधी चाललेलं आहे. इतका मोठा नाही ना. इथले लांब धार लागत त्याला तर सगळ्यांचे. मुलीचे का आता इथं कन्यादान सुरू झालं होतं. आणि इथं कन्यादान करायचा सगळ्यात अगोदर मान मामा आणि मामीला दिलेला होता. कारण कन्यादान करायला आक्की आणि दाजीची खूप आठवण येत होती, पण आक्की एकटी कन्यादान नाही करू शकत असं ब्राह्मणदेवाने सांगितलं होतं. कारण दाजी असते तर त्यांनी दोघांनी जोडीने कन्यादान केलं होतं. आणि हे की कोणत्या पण आईवडिलासाठी ना हे क्षण खूप महत्त्वाचा असतो, नाही सांगू शकत. पण मग त्याच वेळेस मला खूप जास्त रडायला पण येत होतं आणि खूप जास्त वाईट पण वाटत होतं. असं वाटत होतं आज दाजी असते तर अक्कीने आणि दाजीने दोघांनी मस्त जोडीने कन्यादान केलं असतं. पण मोठे दाजी आज नव्हते आमच्यामध्ये, त्याचं खूप वाईट वाटत होतं. सो चला पुढे कन्यादानाचा व्हिडिओ तुम्ही बघा. ब्लॉगिंग. हां ब्लॉग्स. आला काय सबस्क्रायबर कर ना. सबस्क्रायबर केल्यावर पैसे द्यायचे. मग किती रुपये लागत? 2100.
21 रुपये द्यावं लागतं तुला. हं? हे नको ना. हे दोघ हा काढा लागत सांगितलं सांगितलं मी नाही ब्लॉकिंग कधी कधी हां कधी कधी मी व्हिडिओ काढते तुम्ही फोटो काढायचा व्हिडिओमध्ये फोटो काढायचा मी तिकडून जाते. पळत जाईल हायदर किती काम नाही ए सरकार मध्ये मध्ये नका करू इकडे बसन साईड. इकडे बघा. नंतर इथे चालले होते फेरे 7 फेरे 7 वचन काय असतं ते सगळं. तर हे क्षण प्रत्येक नवरा नवरदेव म्हणजे जे काही नवीन जोडपं असतं त्यांच्यासाठी एक नवी सुरुवात 7 वचन 7 फेरे असं काही चाललेलं होतं. तर इथं मग तेच इथं चाललं होतं. अगोदर नवरदेवाने काहीतरी 3 का 4 फेरे घेतात नवरदेव पुढे असताना. त्यानंतर नवरी पुढे होते नवरदेव मागं होतं. त्याच्यानंतर 2 का काय फेरे 3 फेरे घेतात. असे सगळे मिळून 7 फेरे होतात आणि असं चाललं होतं तिथं. आता त्याच्यानंतर पुढे बघा काय काय आहे ते. आता इथं खूप मध्ये बोलत होते सगळेच. इथं खूप गर्दा गोंधळ चालला होता आणि ब्राह्मणदेवाचं काहीच ऐकू येत नव्हतं म्हणून काही आवाज म्यूट केला आणि व्हाईस आवाज दिला. आणि तिथं आता त्यांचे फेरे वगैरे झाले. अजून बसून होमाची पूजा काहीतरी करायचं होतं तर ते इथं करायचं चालू होतं. त्याच्यानंतर मग इथं तूप वगैरे काय टाकून ते होम वगैरे करतात ते केलं. आणि त्याच्यानंतर इथं मग अजून नंतर पुढे पण आहे ना म्हणजे नवरीचा भाऊ मध्ये उभा राहून म्हणजे तिघांनी पण ते नवरीच्या भावाने हातामध्ये मुरमुरे टाकायचे आणि त्याच्यानंतर ते मुरमुरे होमामध्ये टाकायचे असं काहीतरी चाललं होतं. तर इथं अमरला बोलून घेतलं त्याला कुंकू वगैरे लावलं आणि त्यांनी दोघांच्या आतमध्ये बसून ते काहीतरी करायचं असतं ते इथं चाललं होतं उभा राहून. तर इथं आता दोघांनी पण ओंजळ धरायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मुरमुरे वगैरे टाकायचं चाललं होतं. तर ते पुढे बघा. इथं होमामध्ये दोघांनी पण हातात हात धरून ब्राह्मणदेवाने वरतून मुरमुरे टाकायचे आणि म्हणजे नवरीच्या भावाने मुरमुरे टाकून ते होमामध्ये टाकायचं असं काहीतरी चाललं होतं. तर इथं आमच्या गावाकडे ही अशी प्रथा नाही आहे पण इथं आहे. तर इथं आहे बघितली नव्हती आत्तापर्यंत एवढी काही सप्तपदीची कोणाची पण आत्ता बघण्यात आली. तर इथं तीच पूजा इथं चालली होती. बरंच काही काही असतं आता नवीन काही पण निघायला लागले तर मग त्याचप्रमाणे सगळे काही गोष्टी करतात. इथे जसे ब्राह्मणदेव सांगत होते तसं नवरा नवरी करत होते. आता त्यांना तरी काय माहिती की असं सगळं करतात म्हणून. पण इथं चाललं होतं मग तेच आम्ही इथं बघत होतो आणि व्हिडिओ पण छान असा शूट झाला. समोरून केला होता व्हिडिओ शूट आणि इथं हळूहळू टाकायचे होते. तर तिथं ते चाललं होतं त्यांचं फटाफटा टाकायचं. हळूहळू टाकायचे होते आणि वरून नवरीच्या भावाने वरून टाकायचे होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये टाकायचे होते असं काहीतरी होतं. तर ते तिथं चाललं होतं. त्यानंतर ती पूजा वगैरे झाली. परत त्यांना
खाली बसून मग बाकीच्या गोष्टी करून पूर्ण केल्या. आणि तर मग व्हिडिओला शेवट, कारण त्याच्यानंतरचा पाठवणीचा त्याचा व्हिडिओ मी काहीच घेतला नाही, कारण ते क्षण खूप वेगळे असतात. आणि इतकं रडायला वगैरे आलं होतं सगळ्यांना, इतके सगळे इमोशनल झालेले होते की मी पुढचा व्हिडिओ काहीच घेतला नाही. आणि मोबाईलची बॅटरीसुद्धा पूर्ण डाऊन झाली होती, त्याच्यामुळे पुढं काहीच व्हिडिओ माझ्याकडून घेणं झालं नाही. आता पुढचा व्हिडिओ डायरेक्ट नवरीच्या इकडचा म्हणजे नवरदेवच्या इकडचा हळद फेडण्याचा असेल. आणि कलवरीहून मी आहो आणि माझे 2 मुलं आणि अमर असे हे सगळे आम्ही तिच्यासोबत गेलेलो होतो. मग तिकडं आम्ही जास्त काही शूट नाही केलं, कारण तिकडं त्यांचा खूप जास्त गोंधळ होता आणि कुणाला मेळच नव्हता. आणि माझ्या मोबाईल पूर्ण एक दिवस माझा मोबाईल पूर्ण चार्जिंग नव्हती, तर बंदच होता. त्याच्यामुळे काही जास्त शूट वगैरे पण नाही घेतलं. आणि जे काही फोटोज क्लिक केले होते ते फोटो तिचे जे नऊवारी साडीमधले सप्तपदीच्या लुकमधले होते ते फोटोज क्लिक केले. इकडं अक्कीचं दाजीचं कन्यादान करताना, मोठ्या दाजीचं त्यांचं कन्यादान करताना फोटोज होते. इथं हे नवरदेव नवरीचे मंगळसूत्र घालताना हे करताना फोटोज होते. आणि तिचा मेकअप वगैरे पण खूप छान झाला होता. लुकसुद्धा एकच नंबर झालेला होता. हे सप्तपदीचा नऊवारीमधला लुक आहे. त्याचे फोटो जे क्लिक केले होते तेच मी इथं परत लावले. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. याच्या मागचेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असताल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला, बाय.